आज अखिलेशचा वाढदिवस होता म्हणून सकाळी जेवायचं जायचं ठरवलं, कारण घरात सुद्धा आज सकाळी खूप जास्तीची कामं मी काढली होती. त्यामुळं चला म्हटलं बाहेर जेवायला जाऊया. हॉटेल अजूनही मला कोल्हापूरमधली चांगली माहिती नाही आहे, जिथं गुजराती थाळी मिळते. पण हे राजपुरुष म्हणून हॉटेल आहे, तिथं आम्ही गेलो. खरं सांगायचं तर अन्नाला नावं ठेवू नयेत, पण मला थाळी नाही फारशी आवडली, कारण मला फ्रेश वाटलं नाही ते जेवण. आणि असं खूप छान नव्हतं, पण ठीक आहे म्हटलं चला, अन्न हे पूर्ण ब्रह्म म्हणायचं आणि जेवण करायचं असं ठरवलं. आणि सगळ्यांनी जेवण केलं. आमरस थाळी मागवली होती, पण आमरससुद्धा आपण जसा घरी करतो तसा फ्रेश नव्हता. पण काही हरकत नाही आहे, चला म्हटलं, आपल्याला अनुभव आल्याशिवाय सुद्धा करणार नाही. त्यानंतर संध्याकाळी केक आणण्यासाठी गेलो. हे द बिगेस्ट केक शॉप म्हणून कोल्हापूरमध्ये एकदम छान केकचं दुकान आहे. अगदी थोडेच केक होते, म्हणजे 10-12च व्हरायटी होत्या, पण केकची क्वालिटी आणि फ्रेश खूपच छान होते. दोघांनी मिळून चॉईस केला. म्हणजे खरं तर आखीनं नाही तर ओवीनंच चॉईस केला, कारण केक वगैरे तिला खूप आवडतो. आणि आत्ताच तिनं ठरवलं की माझ्या वाढदिवसाला आई आपण इथूनच केक घ्यायचा. त्यानंतर संध्याकाळी मी घरी आल्यावर गाऊन घातल्यावर लक्षात आलं की अखिलेशला अजून ओवाळलेलं नाही आहे. म्हटलं काही हरकत नाही, देवघरात बसूनच महाराजांच्या समोर त्याला ओवाळून घेतलं. आणि बेलाचं बघा, म्हणजे जे काही मी या दोघांना करेन ते हिला हवंच असतं. अखिलेशला मी म्हणत होते टोपी घाल, तर तो म्हटला नाही, माझं डोकं मोठे, मी फक्त डोक्यावर हात ठेवतो. म्हटलं चला, मुलांच्या म्हणण्याप्रमाणे होऊन जाऊ दे. आणि कधीच मी मेणबत्ती वगैरे लहानपणापासून जसं कळत आहे ना, तसं मेणबत्ती फुंकणे ही गोष्ट कधीच केलेली नाही आहे. आणि अखिलेश म्हटलं आई मी आता काही लहान नाही, त्यामुळं केक कटिंगचा व्हिडिओ तरी करू नकोस. त्यामुळं मी फक्त आणि फक्त त्याचा केक तुम्हाला दाखवला. कटिंगचा व्हिडिओ त्यानं मला अगदी आधीच सांगितलेलं की आई मी आता थोडा व्हिडिओमध्ये येतोय, पण मला आता केक कट करताना दाखवू नकोस. पण मीच त्याला चिडवत होते की नाही, पुढच्या वर्षी आपण फुगे वगैरे लावूया, तुला टोपी घालूया आणि छानपैकी मी तुझं शूटिंग घेते. खूप छान केक होता, पायनॅपल फ्लेवर होता. तुम्ही पण जर कोल्हापूरमध्ये राहत असाल तर वेलनेस मेडिकलच्या शेजारी बघा, कुठे बरं, रंकाळ्याच्या समोरच आहे. आणि खूप फ्रेश क्वालिटी आहे. वाढदिवस म्हटलं की बेलाची पण बघा उत्सुकता किती छान आहे. तर असा होता कालचा दिवस. बाय.